माध्यमाच्या स्वरूपातून बाहेर आली त्यावेळेस कुणालाही याचा विश्वास वाटत नव्हता की ही बातमी खरी असेल. परंतु मला वाटतं 9च्या दरम्यान सगळीकडे त्याचं हे झालं की अजितदादांचा त्या अपघातात मृत्यू झाला आहे. कुणालाही विश्वास बसणार नाही अशी कालची ही घटना होती. आणखीनही माणसांना कुठल्याही नागरिकाला राज्यातल्या त्याचा ही घटना खरी असेल असं वाटत नाही. पूर्ण राज्य आपलं या अजितदादांच्या मृत्यूमुळे राज्यावर पूर्ण शोककळा पसरलेली होती. अशा कार्यक्षम अशा या उपमुख्यमंत्र्याला मी बाळवणी ग्रामस्थांच्या वतीनं सरपंच या नात्यानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पूर्ण महाराष्ट्राचे नुकसान झालेलं आहे आणि अशी नेतृत्व आता 1 वर्ष 4 वर्ष 5 वर्षात तयार होत नसते. एवढ्या मोठ्या नेतृत्वाला तयार व्हायला 25 वर्ष 30 वर्षाचा कालावधी जातो. आदरणीय विलासराव देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे असतील, आर आबा असतील किंवा आज अजित पवार आपल्यातून निघून गेले की हिमालय एवढी उंचीची माणसं ज्यावेळेस निघून जातात त्यावेळेस त्यांच्या कार्यकर्तृत्वाची उणीव निश्चितपणानं समाजकारण राजकारण याच्यामध्ये त्याची पोकळी जाणवते. परंतु नीतीच्या पुढं शेवटी आपलं काही चालत नाही आणि काळ आपली वेळ कोणाच्या हातात कधी देत नाही. अशा या नेत्याला आपण सर्वजण मुकलेलं आहे, आपल्याला सोडून गेलेलं आहे. त्याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुण युवक कार्यकर्ते जाण्याने जी महाराष्ट्राच्या राजकारणात असेल पोकळी निर्माण झाली. अजितदादा एक स्पष्टोक्तेपणा होते. कुठलंही एकदा बोललं का ती व्यक्ती कधी परत माघारी घेत नव्हती आणि जे बोललं ते करून दाखवण्याची धमक असणारा नेता आज आपल्या सर्वांमधून निघून गेला. मी आपल्या ग्रामस्थाच्या ग्रामपंचायत वतीनं त्यांच्या परिवाराला पांडुरंगाकडे त्यांनी प्रार्थना करतो की त्यांना या दुःखातनं सावरण्याचं क्षमता देईल. एवढंच विमानामध्ये बिघाड झाला आणि महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांचं सहकारांचं शैक्षणिक क्षेत्रातल्या सर्वच शेतकऱ्यांचं एक कर्तबगार नेता, एक संयमी नेता, एक दिलदार माणूस आज महाराष्ट्रानं गमावला, भारत देशानं गमावला. परवाच 25 तारखेला मी असेल, दीपक दादा असतील, संजय बाबर असेल, आम्ही सगळेजण दादांना एक निरोप दिला होता म्हणून आम्ही भेटण्यासाठी गेलो. त्याच विमानतळावर त्याच पॉईंटला दादा विमानातनं उतरले. आम्हाला सांगितलं की मी टाईमला महत्त्व देणारा माणूस आहे, मला 5 वाजता शुभारंभ करायचा आहे काटेवाडीत आणि तुम्ही जरा घरी बसा, मी आल्यानंतर तुम्हाला भेटतो. 15 मिनटं म्हणत 20-25 मिनटं आम्हाला त्यांनी सर्वसामान्य पंढरपूर तालुक्यातल्या कार्यकर्त्याची विचारपूस केली. कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता होता. शेतकऱ्याच्या प्रश्नाला